महाराष्ट्रात विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि मुंबईत एक अशी जागा आहे तिची राज्यभर नव्हे तर देशभरात चर्चा सुरू आहे आणि ती जागा आहे वरळी विधानसभा। एकीकडे आदित्य ठाकरे, एकीकडे मिलिंद देवरा आणि एकीकडे संदीप देशपांडे। आज आपल्यासोबत आहेत मनसेचे अधिकृत उमेदवार संदीप देशपांडेजी। सर, थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल। आदित्य ठाकरे की मिलिंद देवरा, कुणाचं आव्हान तुम्हाला मोठं वाटतं? दोघांचंही नाही, कुणाचंच नाही। काय कारणं असतील? पाठीमागे बघा राज ठाकरे उभे आहेत माझ्या। सर, राज ठाकरेंची पहिली सभा इथे झाली वरळी विधानसभेत आणि या इलेक्शनमध्ये त्यांचं सर्वात आक्रमक भाषण याच मतदारसंघात झालं, पण त्यांनी एकाही शब्दात आदित्य ठाकरेंवर टीका केली नाही। कसं पाहता तुम्ही याच्याकडे? काही गरजच नाही ना, आम्ही आहोत ना बोलायला। आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना त्यांच्या याला उत्तर द्यायला आम्ही आहोत। राजसाहेबांनी आदित्यबद्दल बोलण्याची काही गरज नाही। मी विचारलं यासाठी कारण काही वर्षांपूर्वी आदित्य ठाकरेंनी एक स्टेटमेंट दिलं होतं की हा संपलेला पक्ष आहे। काय बोलणार? 23 तारखेला कळेल, 23 नोव्हेंबरला उत्तर देऊ त्याचं। साहेब, मला सांगा, वरळीसाठी सध्या तुमचा प्लॅन काय? म्हणजे आदित्य ठाकरे स्टँडिंग आमदार आहेत, त्यांची XYZ मतं असतील। मिलिंद देवरा खासदार आहेत, त्यांची XYZ मतं असतील। मनसेची चाचपणी कशी झालेली आहे? तुमचा सध्याचा प्लॅन काय आणि काय चान्सेस वाटतात तुम्हाला? नाही, आमचे चान्सेस खूप चांगले आहेत। मला हे अगदी तुमचं म्हणणं मान्य आहे की दोन मोठे म्हणजे लोक उभे आहेत। ते मोठे ह्याच्यासाठी आहेत कारण ते एकाचे आजोबा खूप मोठे होते आणि एकाचे वडील खूप मोठे होते, म्हणून ते मोठे आहेत। संदीप देशपांडे मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे। तो काही मोठा यांच्यासारखा नावाजलेला माझे काही बाबा हे नाहीत किंवा माझे आजोबा कोण नव्हते। आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्हाला माहिती आहे, पण आम्ही जनतेमधले आहोत। आम्ही जनतेची कामं केलेली आहेत, जनतेच्या अडीअडचणीला उभे राहिलेलो आहोत। त्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे आणि मला असं वाटतं मोठे तेच होतात ज्यांच्याबरोबर जनता राहते, ज्यांचा परफॉर्मन्स असतो। परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा विषय आहे आणि मला खात्री आहे आमचा परफॉर्मन्स चांगला आहे। गेल्या 5 वर्ष म्हणजे 19ला कशी सत्ता आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। उद्धव ठाकरे काँग्रेससोबत, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले, सत्ता स्थापन झालं, दर 2.5 वर्षांनी फासे फिरले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। तर गेल्या 5 वर्षापासून राज्याचं राजकारण हे खूप जास्त कन्फ्युजिंग झालं आहे आणि त्याच्यामध्ये आता राज ठाकरेंनी पण थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे। कारण की आमच्याच कार्यक्रमात ते म्हणाले की मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसेचा सपोर्ट असेल। हे कन्फ्युजन नेमकं काय? कारण की बिनशर्त पाठिंबा दिला होता लोकसभेला, मोदींना दिला होता आणि आता विधानसभेला स्वतंत्र मनसे निवडणुकीला सामोरे जातात। आम्ही महाविकास आघाडीबरोबर कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही, एवढंच त्याचा अर्थ होता। हेच कन्फ्युजन काय आलं? नंतर पोस्ट अलायन्स करणार असं? हां, मग आमचे किती येत आहेत आमदार, त्यांचे किती येत आहेत आमदार, त्याच्यावर सगळं ठरेल। म्हणजे पॉसिबिलिटी आहे पोस्ट अलायन्स तुम्ही भाजपसोबत? हो, साहेबांनीच सांगितलं ना, ते मी अजून वेगळं काय सांगणार। आणखी एक मुद्दा सर, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे। आधी आदित्यच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिला नव्हतात, यावेळेला तुम्ही दिलेला आहे, पण तिथे तसं घडलं नाही। अमित ठाकरेंची पहिलीच निवडणूक आहे, पण अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर होताच पुढच्या आय गेस काही 12-13 तासातच उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केला। कसं पाहता तुम्ही याच्याकडे? ना, आम्हाला एक्सपेक्टेड होतं, म्हणजे आश्चर्याचा धक्का वगैरे काही बसला नाही, एक्सपेक्टेड होतं। शेवट कसं आहे, राजसाहेबांनी का उभं केलं नाही, गुड जेस्चर म्हणून त्यांनी उभं केलं नाही। याचा अर्थ आम्ही आयुष्यभरात त्याच्या विरोधात लढणार नाही असं काय अर्थ नव्हता। एक पहिली असते, सुरुवात असते म्हणून त्यांनी केलं नाही, पण याचा अर्थ तुम्ही चांगलं काम करणार नाही तरी तुमच्या विरोधात कोणी लढणार नाही असं होत नाही ना। शेवट आमची बांधिलकी जनतेबरोबर आहे। आदित्य, असंही झालं की आधी अमित ठाकरेंना भांडूपमधून उभे करणार होते असं म्हणाले शिंदे नंतर म्हणाले की माहीमधून डिक्लेअर करून टाकली। मग ते काय कन्फ्युजन नेमकं झालं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये? की मला त्याची कल्पना नाही, ते जे काय बोलणं असेल ते दोघांमधलं आहे, मला त्याची कल्पना नाही। पण माझं प्रामाणिक मत होतं की अमितनी माहीममधनंच उभं राहावं। त्याचं कारण असं, तो तिथे वाढला आहे, तिथले ओळखीचे लोक आहेत, त्यांना त्याचं काम माहिती आहे, त्यामुळे त्यांनी तिथनं उभं राहणं जास्त संयुक्तिक होतं। सदा सरवणकरांचा मुद्दा तिकडे, कारण की सदा सरवणकर शेवटच्या क्षणापर्यंत नाही मी इथूनच लढणार, त्याच्यामुळे ती खेचताणी खूप झाली असं वाटतं का तुम्हाला?
मुळात पहिली गोष्ट आमच्याकडनं मला एक स्टेटमेंट दाखवा महाराष्ट्र नवनिर्माण कोणाहीकडनं की सदा सरवणकर यांनी सीट मागे घ्यावी असं त्यांना कोणी सांगितलं? मुळात हे कोणी सांगितलंच नव्हतं. स्वतःच म्हणायचं की माझ्यावर प्रेशर आहे. कोणी केलं प्रेशर? आम्ही केलं. राजसाहेब तर भेटले पण नाहीत त्यांना. प्रेशर करायचा विषयच नाही. तेच खूप जास्त हे होतं की लढायचं तर लढा आणि राजसाहेब भेटले नाही, म्हणजे ते खूप ॲग्रेसिव्ह मूव्ह होती ती. नाही, ॲग्रेसिव्हचा काय विषय आला? अरे लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तुम्हाला लढायचे तुम्ही लढा, आम्ही काहीच म्हणत नाही तुम्हाला. पाठी घ्या, लढू नका, काहीच म्हटलेलं नाही. तर तुम्ही कशाला येत आहे की मी लढू का नाही लढू किंवा काय करू हे सांगायला? आता काही ठिकाणी आता बाळ नांदगावकरांची सीट असेल तिथे भाजपने ओपनली देऊन टाकलेलं आहे. म्हणजे कुठेतरी आधी बोलणी झाली असतीलच ना मनसे आणि भाजपची? नाही हो, खूप वरच्या लेवलला या गोष्टी होतात. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाही माहीत पडत ते. बरं, आता आपण वरळीकडे येऊ. काय मुद्दे वाटतात? आणि आम्ही वरळी पाहिलेलं आहे आणि सर्वात मोठा विषय दोन आहे, ते म्हणजे कोळीवाड्याचा विषय आणि एक रिडेव्हलपमेंटचा विषय. तर रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? मुळात हा विषय खूप कॉम्प्लिकेटेड झाला किंवा रादर मी असं म्हणेन तो कॉम्प्लिकेटेड केला गेलेला आहे. जे नेक्सस आहे काही बिल्डर लोकांचं आणि इथल्या स्थानिक राजकारणी लोकांचं, त्या नेक्ससमुळे गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत. आज त्यांची अवस्था एवढी वाईट आहे. म्हणजे इथे समोर एक सिद्धार्थनगर प्रेमनगर म्हणून झोपडपट्टी आहे. आज जर तिथे एखादं प्रेत झालं ना तर बिलीव्ह मी ते प्रेत असं आडवं आणता पण येत नाही. ते प्रेत उभं करून आणावं लागतं, एवढी वाईट अवस्था आहे. मग काय केलं तुम्ही? 20 वर्ष आज शिवसेनेची सत्ता आहे इथे. मग साध्या लोकांना मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकत नाही. इथे बाजूला पोद्दार हॉस्पिटल आहे इथे. आज त्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये ICU नाही. म्हणजे मग त्या हॉस्पिटलचा उपयोग काय मला सांगा, एखादी इमर्जन्सी केस झाली तर? त्यामुळे मला असं वाटतं याने गृहीत धरलं आहे लोकांना की आपण काही केलं तरी वरळीतली जनता आपल्यालाच मत देणार. आता मला असं वाटतं जनतेने ठरवलं आहे की यावेळेला बदल करायचा आहे आणि निश्चितपणे बदल होईल. आदित्य ठाकरे ताकद लावतात का? अरे आज त्यांनी मोठे उपकार केले खरं तर वरळीकरांवर की त्यांनी 2 दिवस त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधले 2 दिवस त्यांनी वरळीकरांना प्रचार करायला स्वतःचा दिलेत. म्हणजे खरं एका अर्थाने उपकारच आहेत. शेवटचा प्रश्न. मनसेने अलीकडेच 2020 साली तुमचं पहिलं अधिवेशन झालं आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला, पण त्याचसोबत राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर पण ठाम आहेत. त्यामुळे हिंदुत्वाचा जे आपण मुद्दा घेतो त्यात एक कलेक्टिव्हिजम असतं, त्यात मराठी अमराठी सगळेच. पण त्याचसोबत जेव्हा तुम्ही मराठीचा मुद्दा मांडता त्यातमध्ये कुठेतरी डिव्हिजन होऊन जातं. त्याच्यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन होईल असं वाटतं का? कारण की अमराठी जनतेमध्ये कन्फ्युजन होईल असं वाटतं का? काही कन्फ्युजन नाही आहे. आमची भूमिका सगळ्यांना कळलेली आहे. काही प्रसारमाध्यमांनी त्या भूमिकेचं ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला. स्पेशली जो दिल्लीत बसलेला मीडिया आहे त्यांनाही एक तर मराठी कळत नाही, त्यामुळे त्यांना आमची भूमिकाच कळली नाही. आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की जिथे डेव्हलपमेंट असेल, ज्या राज्यात असेल तिथल्या लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे. ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे. आणि मला असं वाटतं ही भूमिका आता सगळ्यांना पटायला लागली. बेंगॉलला पटलेली आहे, तामिळनाडूला पटलेली आहे. हळूहळू उत्तर प्रदेशमध्ये जशा जशा फॅक्टरी येतील तेव्हा त्यांनाही पटेल. पंजाबला पटलेली आहे, सगळ्यांना पटलेली आहे भूमिका. 23 तारखेला काय होईल? तुमची एवढी मला पण उत्सुकता आहे. तर आपल्यासोबत होते संदीप देशपांडेजी, आणि जशी सर्वांना उत्सुकता आहे तशी ते म्हणाले की त्यांना देखील उत्सुकता आहे. पण ती उत्सुकता व्यक्त करत असतानाच त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील थोडीफार टीका केलेली आहे. त्यामुळे बघू 23 तारखेला काय होतं. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.